वेल सो हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व मजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला एक स्पेशल व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आहे जे विद्यार्थी 2026-27 मध्ये MBA आणि MCA एक्झामला टार्गेट करत असेल त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि याचं कारण सुद्धा आहे, कारण महाराष्ट्र सीईटी सेल, जे सीईटी सेल आहे महाराष्ट्र बोर्डचं, तर त्यांनी यांचा जो टेंटेटिव्ह कॅलेंडर आहे तो रिलीज केलेला आहे. आणि या कॅलेंडर प्रकारे जे पण अपकमिंग एक्झाम्स होणार आहेत, जे MBA सीईटी आहे, MCA सीईटी आहे, PCB ग्रुप आहे, PCM ग्रुप आहेत आणि सीईटीच्या अंडर येणाऱ्या ऑल अदर एक्झाम्स, यांचा एक टेंटेटिव्ह शेड्यूल आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये जर काही वेळेवर काही सिनारिओ जर हॅपन झाला तर तो चेंजेस होऊ शकतो. अदरवाईज हाच तुमचा फायनल तारीख राहील. आणि यांची जी एक्सपेक्टेशन डेट आहे नोटिफिकेशनची आणि अप्लिकेशन फॉर्म भरण्याची, तर ती आपण डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीक पर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर बघूया या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये आपल्याला काय काय डिटेल्स दिलेल्या आहेत. तर बघा, ही आहे ती नोटिफिकेशन आणि ही नोटिफिकेशन आलेली आहे 2026 साठी. 26चं जे कॅलेंडर आहे त्यासाठी. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्स आहेत आणि त्यांचे डेट्स दिलेले आहेत. तर आपण टार्गेट करूया आपला जो आपण ज्याच्यावर एक्झाम्स घेतो आणि ज्याच्यावर आपण प्रिपरेशन करून घेतो त्या एक्झामनुसार. तर बघा, पहिला जो आपला शेड्यूल आहे तो आहे टेक्निकल एज्युकेशन मध्ये आणि महाराष्ट्र MCA सीईटीचा पेपर 2026 महाराष्ट्र MCA सीईटी. तर हा पेपर होणार आहे 30 मार्चला. तर जे विद्यार्थी MCA सीईटी साठी टार्गेट करत असाल, प्रिपरेशन करत असाल, तर त्यांनी तारीख लक्षात ठेवायची 30 मार्च महिन्याची 30 तारीख. या तारखेला तुमचा पेपर होईल. हा टेंटेटिव्ह शेड्यूल जरी असेल पण 90% केसेसमध्ये हाच पॅटर्न तुमचा किंवा हीच डेट तुमची राहणार आहे. सो जर तुम्ही एक्झामची प्रिपरेशन आतापर्यंत सुरू केली नसेल तर लवकरात लवकर सुरू करा. आणि आमचे नवीन नवीन बॅचेस चालू होत असतात. प्रत्येक सॅटर्डे संडेला डेमो क्लास असतात. तुम्ही तो डेमो क्लास सुद्धा अटेंड करू शकता. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही LLB साठी जर टार्गेट करत असाल तर LLB चा सुद्धा इथे तारीख आलेली आहे. ही 1 एप्रिल आणि 2 एप्रिलला होणार आहे. त्यानंतर BPED आणि BPED साठी जर तुमचं तुम्हाला BEd DED करायचं असेल तर यासाठी पण तारीख आलेली आहे. ही 5 तारीख आहे आणि 4 तारीख आहे. 4 आणि 5 एप्रिलला होणार आहे. त्यानंतर जो सर्वात आपला इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे MBA CET. आणि महाराष्ट्र MBA CET हा 2026 मध्ये होणार आहे. 6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिल 3 दिवस 6 स्लॉट मध्ये हा पेपर घेतला जाईल. 6 एप्रिलला 2 स्लॉट मॉर्निंग आणि आफ्टरनून, 7 एप्रिलला 2 स्लॉट मॉर्निंग आणि आफ्टरनून आणि 8 एप्रिलला सुद्धा 2 स्लॉट. पण यावर्षी थोडासा सरप्राईज आहे. MBA CET विद्यार्थ्यांसाठी एक थोडासा सरप्राईज आहे की इथे जसं JEE चे आणि अदर एक्झामचे काही एक्झामचे मध्ये वर्षातून 2दा एक्झाम होतात. तर या वर्षी काय ठरवलं महाराष्ट्र सीईटी सेलने आणि MBA साठी, तर जे विद्यार्थी MBA CET साठी प्रिपरेशन करत आहात आणि जे विद्यार्थी PCB आणि PCM ग्रुप साठी, जे 12वी वाले विद्यार्थी PCB आणि PCM ग्रुप साठी प्रिपरेशन करत आहात, तर त्यांच्यासाठी इथे 2दा एक्झाम होणार आहे. जी पहिली एक्झाम तर आपण वरती बघितली होती आणि जी सेकंड एक्झाम आहे ती होणार आहे 9 मे 2025 ला. MBA CET साठीचा जो पेपर आहे सेकंड स्लॉट तो 9 मे 2025 ला होणार आहे. आता सर मग याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला असेल की सर आम्ही पेपर कोणता द्यायचा. तर याच्यामध्ये तुम्ही दोन्ही पेपर देऊ शकता. तुम्ही एप्रिल मधला पेपर देऊ शकता, तुम्ही मे मधला पण पेपर देऊ शकता. पण पहिला जो पेपर आहे म्हणजे एप्रिल महिन्यात घेण्यात येणारा जो पहिला सेशनचा जो पेपर आहे तो तुम्हाला कंपल्सरीली आहे. मे मधला तुम्हाला सेकंड अटेम्प्ट करायचा आहे की नाही, दॅट्स टोटली डिपेंड ऑन द स्टुडंट्स. जर त्याला वाटलं की एप्रिलचा पेपर माझा चांगला गेला आहे आणि मला मेची आवश्यकता नाही, सेकंड सेशन द्यायची मला गरज नाही, मला नाही द्यायचं, तर तो तुमची चॉईस आहे, तुम्हाला द्यायचा की नाही. एखाद्याला वाटत असेल की माझा पेपर हवा तसा नाही गेला तर मला सेकंड अटेम्प्ट परत ट्राय करून बघायचा आहे, तर तुम्ही मेचा पेपर मग देऊ शकता, सेकंड सेशन तुम्ही देऊ शकता. आता याच्यामध्ये काय होणार, जे पण तुमचे 2 रिझल्ट तुम्हाला मिळेल, तर जो पण हायेस्ट रिझल्ट तुमचा राहील, हायेस्ट पर्सेंटाइल तुमचा राहील, त्या पर्सेंटाइलच्या नुसार तुम्ही ऍडमिशनला अप्लाय करू शकता 2026 मध्ये. तर एक चांगला ऍडव्हान्टेज आहे विद्यार्थ्यांसाठी की पहिल्यांदा आपण जर फेल झालो, तब्येत बिघडली, काही प्रोग्राम आले, नाही देऊ शकलो, तर तुम्ही सेकंड अटेम्प्ट करू शकता. सेकंड वेळेस तुम्ही परत एक्झाम देऊ शकता.
तर ही गुड न्यूज होती PCM ग्रुपसाठी, PCB ग्रुपसाठी, 12वी विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या MBA CET ला टार्गेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. तर दिस इज ऑल अबाउट द एक्झाम कॅलेंडर. लास्ट बट नॉट द लिस्ट, बॅचेस सुरू आहेत, तुम्ही जॉईन करू शकता. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्ममध्ये आपण बॅचेस घेतो. फ्री स्टडी मटेरियल, एक्झाम पोर्टल, डिफरंट फॅकल्टी, सर्व आम्ही तुम्हाला फ्रॉम A to Z, फ्रॉम 1 to N आम्ही तुम्हाला गाईड करतो या पूर्ण सिलेबससाठी, एक्झामच्या तयारीसाठी. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रीमध्ये शेअर करा. आणि हो, एक्झामला वेळ खूप कमी राहिलेला आहे, तर प्रिपरेशन व्यवस्थित चालू द्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू सो मच.